डिग्री म्हणजे शिक्षण नव्हे तर जीवनातील आव्हानांना यशस्वीपणे तोंड देऊन कुटुंबासाठी आधार बनणे अधिक महत्त्वाचे आहे। कोरोना काळात परिचारिकांची खरी गरज कळली आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले। ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी 5 वर्षांपूर्वी जिजामाता नर्सिंग स्कूलची स्थापना करण्यात आली। या स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ पदवी घेऊ नये तर आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होऊन आई वडिलांची सेवा करावी असे आवाहन छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केले। जिजामाता नर्सिंग स्कूलमध्ये एएनएम आणि जेएनएमच्या विद्यार्थ्यांचा शनिवारी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डीएन केंद्रे आणि गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रमेश भराटे उपस्थित होते। यावेळी प्राचार्य केंद्रे म्हणाले, डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर रुग्णांची संपूर्ण शुश्रूषा करण्याचे महत्त्वाचे काम परिचारिका करतात। डॉक्टरांपेक्षा रुग्ण जास्त वेळ परिचारिकेच्या देखभालीखाली असतो। यात केवळ महिलाच नाही तर पुरुष परिचारकही रुग्णसेवा देतात। कोरोना काळात नातेवाईक आपल्या रुग्णांपासून दूर राहायचे, मात्र परिचारिकांनी रुग्णांना आईचे प्रेम देत समर्पणाच्या भावनेतून आरोग्य सेवा दिली असे त्यांनी सांगितले। यावेळी नुसरत कादरी, समन्वयक डॉक्टर संतोष जोहरी, प्राचार्य कोल्हे, अधीक्षक भाऊसाहेब लाकाळ, प्राचार्या पूजा मोरे, प्रात दत्ता मुंडे, बाबासाहेब सोनवणे, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। मागे प्लेग आलेला होता, परंतु प्लेग पेक्षा सुद्धा महाभयंकर असलेली आणि सर्व संशोधकाला सुद्धा शास्त्रज्ञांना सुद्धा नवीन असलेला कोरोना सारखा व्हायरस संपूर्ण जगामध्ये पसरण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि आपल्याला माहित नसलेली माणसापासून माणूस वेगळा झाला। अगदी घरातल्या माणसाला सुद्धा आपण हात लावत नव्हतो, शिवत नव्हतो, अशा प्रकारचं एक अद्भुत महामारी आपल्याकडे येऊन गेली। आणि त्या कोरोना काळामध्ये आपल्या राज्याला नर्स ह्या बाहेरच्या राज्यातून घ्याव्या लागल्या। ही कमतरता आरोग्य सेवेची पडली, हॉस्पिटल कमी पडले, डॉक्टर कमी पडले, नर्स कमी पडल्या आणि मग आपल्याला आपल्या राज्यात कमी असलेले हे साधन सामुग्री मनुष्यबळ हे आपल्याला बाहेर राज्यातून त्या ठिकाणी मागवावं लागलं। आणि आज सुद्धा आपण पाहतो की हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या पेशंटची केअर कोण घेत असतं तर ते डॉक्टर पेक्षा जास्त केअर मला वाटतं आपली नर्स घेत असते। वाटपा त्या ठिकाणी आपला ब्रदर घेत असतो आणि म्हणून आज या अभ्यासक्रमाला सुद्धा महत्व आलेलं आहे आणि विशेषतः करून मुलींसाठी स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी आज किमान जे काही क्वालिफिकेशनची अट आहे ते 12वी उत्तीर्ण असंही किमान आपलं जे आपण 10वी 12वी करतोच आणि ते केल्यानंतर आपल्याला जीएनएमचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आज आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नर्स म्हणून ब्रदर म्हणून सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते। शासनाच्या नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं। मध्यंतरी सुद्धा आणि आता सुद्धा त्या ठिकाणी सीएमओच्या जागा भरण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजुरांच्या सुद्धा मुलींना स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि तिला जीवन जगण्यासाठी सक्षम करणारा हा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी सुरू केला आहे आणि त्या माध्यमातून आज या शैक्षणिक वर्ष 25-26 साठी प्रवेशित होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या संस्थेच्या वतीनं, या महाविद्यालयाच्या वतीनं, या विभागाचा शिक्षक आमदार या नात्याने मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो आणि निश्चितपणानं कॉलेजमध्ये येऊन आपण हा कोर्स पूर्ण केला पाहिजे। कारण बीए बीकॉम सारखं नुसतं पुस्तक वाचून परीक्षा आपल्याला देता येणार नाही, कारण याच्यामध्ये जवळपास 50% भाग हा प्रात्यक्षिकाचा, प्रॅक्टिकलचा आणि मग ते प्रॅक्टिकल करण्यासाठी वेगवेगळ्या शहरातल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आपण आपल्याला ती अनुमती मिळावी, अनुभव मिळावा, पेशंट बघता यावे, आपल्याला ते सर्व्हिस त्या ठिकाणी देता यावी यासाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या नामांकित महाविद्यालयाची हॉस्पिटलची करार केलेला आहे। तिथे आपली त्या ठिकाणी ड्युटी लावली जाते आणि मग त्याचा पण अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी घेतला जातोय। एनटीव्ही न्यूज मराठी, लातूर।